कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीचं जे दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराला हिंदू मंदिरांप्रमाणे शिखर नाही आहे. ते का नाही आहे याची आख्यायिका तुम्हाला माहिती आहे का? कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेल्या या मंदिरामध्ये 15व्या शतकामध्ये 12 वर्ष दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी वास्तव्य केले होते. विजापूरचा सुलतान आदिलशहाच्या अंध मुलीला दत्त महाराजांच्या कृपेमुळे दृष्टी प्राप्त झाली होती. याची कृतज्ञता म्हणून त्यांनी हे मंदिर बांधले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. एका मुस्लिम राजाने हे मंदिर बांधल्यामुळे पारंपरिक हिंदू मंदिरांप्रमाणे या मंदिराला कळस दिसत नाही. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नसून श्री नृसिंह सरस्वती यांच्या पादुकांची पूजा या ठिकाणी केली जाते. या पादुका एका भव्य अशा औदुंबराच्या वृक्षाखाली आहेत. नरसोबाच्या वाडीच्या या मंदिराबाबत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा.